एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि ती तरुणी घरच्यांना सांगून गेली होती। म्हणजे तिने घरी सांगितलं की मी आता काही वेळामध्ये मैत्रिणीला भेटून येते, मैत्रिणीला बोलून येते, तिच्या घरी असा असा कार्यक्रम आहे, तिच्याकडे माझं असं काम आहे असं म्हणून ती तरुणी घरातून निघाली आणि मैत्रिणीला भेटायला गेली। मग मैत्रिणीला भेटायला गेली, पण मात्र अर्धा घंटा झाला, 1 घंटा झाला, 2 घंटे झाले तरीसुद्धा ती वापस आली नाही। म्हणून तिच्या आईला काळजी वाटू लागली की त्यांची मुलगी ही तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली, अजूनसुद्धा कसं काय वापस आली नाही। पण मात्र जेव्हा जिच्याकडं ती भेटायला गेली होती त्या तरुणीला फोन लावला तेव्हा तिनं सांगितलं की ती माझ्याकडे भेटायला आलीच नाही म्हणून। मग आलीच नाही तर नेमकी कुठं गेली? मग हे सगळं ऐकून घरच्यांना एक मोठा धक्का बसला की त्यांची मुलगी नेमकी गेली कुठं। आता आजूबाजूला परिसरामध्ये सगळीकडे त्यांनी शोधाशोध केली, पण मात्र ती कुठंही दिसली नाही किंवा कुठंही सापडली नाही। म्हणून घरच्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठल्यानंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली। पण मात्र पोलिसांनी सांगितलं की तिचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त आहे, 19 वर्ष वय आहे, तिला सगळ्या काही गोष्टी समजतात, संज्ञान आहे, कुठंतरी गेली असेल, लगेच वापस येईल आणि जर ती लवकर आली नाही तर आपण लवकरात लवकर तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करू असं पोलिसांनी सांगितलं। तोपर्यंत तुम्ही पाहुणे रावणे, तिच्या जवळचे मित्र मैत्रिणी यांच्याकडे विचारपूस करा, जर ती भेटली तर बरं आहे, नाहीतर मग आम्ही तक्रार दाखल करून घेतो आणि तिचा शोध चालू करतो। आता तसं म्हणून ते त्या ठिकाणाहून वापस आले। वापस आल्यानंतर पाहुणे रावणे मित्रमंडळी यांच्याकडे तपास करू लागले, पण मात्र हे करत असताना तिचा शोध कुठेही लागला नाही। मग काही दिवसानंतर ती जी तरुणी आहे तिच्या आईवडिलांना एका जणाचा फोन आला आणि फोन आल्यानंतर त्या तरुणीचा व्हिडिओ दाखवला, म्हणजे व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवला। त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं की त्या तरुणीचं अपहरण झालेलं आहे, तिचे हातपाय बांधलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये ती तरुणी म्हणत होती की हे जेवढी रक्कम मागत आहेत तेवढी रक्कम त्यांना द्या, नाहीतर ते तिला ठार करतील, असं त्या तरुणीनं त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या आईवडिलांना सांगितलं होतं। आता आईवडिलांना तो व्हिडिओ पाहून त्यांच्या मुलीला त्या अवस्थेत पाहून काहीही समजत नव्हतं, काहीही सुधरत नव्हतं, त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली होती। मग त्यांनी वाट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी फोन आला आणि फोन आल्यानंतर 10 लाख रुपयाची रक्कम त्या आरोपींनी तिच्या आईवडिलांकडे मागितली होती। जर रक्कम नाही दिली तर त्यांच्या मुलीला ठार करण्याची सुद्धा धमकी दिलेली होती। आता मात्र हे पोलीस स्टेशनमध्ये सबूत घेऊन गेले होते आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावलेला होता, कारण की यामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील सोनभद्र परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 19 वर्षीय तरुणी आहे आणि ती तरुणी 19 नोव्हेंबरला अचानक घरामधून निघून गेली होती। म्हणजे तिने घरी सांगितलं होतं की तिच्या मैत्रिणीकडे चालले म्हणून, पण मात्र मैत्रिणीकडे गेली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले तरी ती वापस न आल्यामुळं तिच्या घरच्यांना संशय आला की बाबा एवढ्या वेळ तिकडे थांबत नाही, मग आज एवढा वेळ कसं काय लागला। म्हणून तिच्या मैत्रिणीला फोन लावून पाहिला तर ती मैत्रीण म्हणे माझ्याकडे ती आलीच नाही। मग यांच्या जरा संशय आला, यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, पोलिसांनी तपास चालू केला आणि तपास चालू केल्यानंतर म्हणजे सुरुवातीला पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नव्हती, ती वापस येईल आणि नाही आली तर आपण शोध घेऊ असं सांगितलं होतं। पण मात्र 22 तारखेला ती जी तरुणी आहे तिच्या घरच्यांना एक फोन आला आणि त्या फोनवर बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर एक व्हिडिओसुद्धा पाठवला आणि त्या व्हिडिओमध्ये ती तरुणी सांगत होती की तिला ज्या व्यक्तींनी किडनॅप केलं आहे, तिचं ज्यांनी अपहरण केलं आहे ते जेवढी रक्कम मागतायत तेवढी त्यांना द्या, नाही तर ते तिला ठार करतील असं त्या तरुणीनं सांगितलेलं होतं। मग 22 नोव्हेंबरला हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलिसांना दाखवलेला होता आणि पोलिसांनी 10 जणांचं एक पथक तयार करून त्या तरुणीचा तपास करण्यासाठी पाठवलेलं होतं।
मग तरुणीचा तपास करण्यासाठी ज्या व्यक्तीच्या नंबरवरून व्हिडिओ कॉल आला आहे त्याला ट्रेस करण्यात आलं आणि ते लोकेशन तपासण्यात आलं, तेव्हा पोलिसांना त्या तरुणीचा ॲड्रेस मिळाला जिथं तिला अपहरण करून डांबून ठेवण्यात आलं होतं. पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तरुणीची सुटका केली आणि त्या तरुणीला सुखरूप वापस आणलं आणि तिच्या आईवडिलांच्या हवाली केलं. हवाली केल्यानंतर घरचे सुद्धा खुश झाले, आनंदित झाले. पण मात्र जेव्हा तिला विचारण्यात आलं होतं की तुला नेमकं किडनॅप कोणी केलं होतं, ते कसे दिसत होते, कोण दिसत होते, तेव्हा तिनं तिच्या आईवडिलांना सांगितलं की ते असे दिसत होते. पण मात्र तीच गोष्ट जेव्हा पोलिसांनी त्या तरुणीला विचारली होती तेव्हा मात्र तिनं दुसरीच गोष्ट आणि दुसरीच घटना सांगितली. म्हणजे सुरुवातीला तिनं तिच्या आईवडिलांना 3-4 लोक सांगितले, तर पोलिसांना तिनं 5-6 जण सांगितले. म्हणजे तिच्या बोलण्यामध्ये तारतम्य नव्हतं, एकसारखेपणा नव्हता, वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती, वेगवेगळ्या घटना बोलत होती. म्हणजे याचा अर्थ कुठंतरी ती तरुणी खोटं बोलतीये असं पोलिसांना जाणवत होतं. आणि तिनं पाठवलेला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारे तिला मारहाण किंवा दुखापत झाली असं दिसत नव्हतं. मग तिचं अपहरण करणाऱ्यांनी तिला एवढं सुखरूप कसं काय नेलं हा सुद्धा एक प्रश्न पोलिसांना पडलेला होता. म्हणून पोलिसांनी त्या तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं आणि तिची कसून चौकशी चालू केली होती. मग तिची कसून चौकशी चालू केल्यानंतर सुरुवातीला तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली, पण मात्र मग पोलिसांनी विचारल्यानंतर तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं की ती जी तरुणी आहे त्या तरुणीचं लफडं तिच्याच शाळेमध्ये असणाऱ्या शिक्षका बरोबर होतं. हे दोघं जण लपून छपून एकमेकांना भेटत होते. पण मात्र यांना आता दुसरीकडं पळून जायचं होतं, यांच्याकडे जास्त पैसे नव्हते, म्हणून त्या तरुणीनं स्वतःचंच अपहरण झाल्याचा बनाव रचलेला होता आणि त्यामध्ये तिला तिच्या प्रियकर शिक्षकांना साथ दिलेली होती. दोघांनी मिळून रचलेला हा एक डाव होता. आता ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या आरोपी शिक्षकाविरोधात कारवाई करायला, त्याचा तपास करायला सुरुवात केली होती. कारण की पोलिसांनी जेव्हा ते मोबाईल नंबर ट्रेस केला होता, त्याचा मोबाईल नंबर मिळवला होता, तेव्हा पोलिसांना संशय त्या शिक्षकावर आलेलाच होता. पण मात्र खरं काय आहे या तरुणीकडून जाणून घ्यायचं होतं आणि अखेर तरुणीनं खरं सगळं पोलिसांना सांगितलेलं होतं. आता त्या तरुणीवर तर गुन्हा दाखल झालेलाच आहे, पण मात्र त्या आरोपी शिक्षकावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे की त्यांनी कशा पद्धतीनं फसवणूक केली आहे आणि फसवणूक करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं दोन्ही प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत. त्याच्यावर आता कायदेशीर कारवाईसुद्धा होणार आहे. पण मात्र एक गोष्ट आपल्या लक्षात येते की समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, पैशासाठी काय करू शकतात, आईवडिलांना फसवू शकतात, अशा प्रकारच्या घटना राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा घडू शकतात. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.